नमस्कार. जनसंवाद समाचार न्यूज मध्ये मी महेश बाणाटे आपलं स्वागत करत आहे. तर आमोर उपोषणला बसलेले आहेत. मॅडम, आपण उपोषणला बसल्यात, किती दिवस झालं बसून आणि आपल्या काय काय मागण्या आहेत? गेल्या 3 दिवसापासून उपोषणला आहे. 18 तारखेपासून आज एवढे दिवस झाले कोणत्याच ह्याची दखल घेतली गेली नाही. एवढे अर्ज देतोय, प्रत्येकाच्या ठिकाणी जातोय, अजून एकाने पण दखल घेतली नाही. म्हणजे प्रशासन झोपले का लातूरकर झोपले तेच मला समजत नाही. एवढ्या विद्यार्थ्यांवर, महिलांवर, व्यापाऱ्यांवर अत्याचार झाला तरी देखील अद्याप काहीही एसपी अमोल तांबे साहेबांनी ठोस पाऊल घेतले नाही. तर याला जिम्मेदार कोण आहे? एवढ्या उघडपणे हा समाधान चौरे दादागिरी करतोय, वरतून त्याला पाठीशी डीवायएसपी साहेब अमोल तांबे साहेब घालते, तर याचं उत्तर काय? आणि एवढं सगळं उघड्या डोळ्यांनी बघून पण लातूरकर का शांत आहे? आज इलेक्शन पुढे येते, सगळ्या पक्षांचे नेते जनतेकडं इलेक्शन मध्ये येतात, मग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हे नेते लोक कुठे झोपले? अजूनपर्यंत एकानेही या प्रकरणाची दखल घेतली नाही. आणि जोपर्यंत या समाधान चौरीला बडतर्फ केले जात नाही, याची SIT चौकशी बसत नाही, माझा FIR घेतला जात नाही, तोपर्यंत मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. माझा शेवट माझ्या श्वासापर्यंत मी लढत राहणार आहे. आणि माझी लढाई तोपर्यंत नाही समजा जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही. पहिला आपण मॅडमला बोलता सुद्धा येत नाही, खूप याची तब्येत डाऊन झालेली आहे. आपल्यासोबत आहेत अभिषेक गिरी. आपण किती दिवस झालं उपोषणला बसलेत आणि आपले काय काय मागण्या आहेत? आज उपोषणचा 3रा दिवस आहे आणि आमच्या मागण्या एकच आहेत. MIDC पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक PI समाधान चौरे यांचं निलंबन आणि बडतर्फ. त्यांनी जी आजपर्यंत परभणी पासून जे खोटे गुन्हे टाकत आलेत, त्यानंतर लातूरला 5-6 गुन्हे खोटे आणि परभणीचे 5-6 गुन्हे खोटे, महिलेवर अत्याचार, त्यांचे भरपूर मागचे पण FIR क्रॉसचे आहेत त्यांच्या विरोधात. पण SP साहेब त्याबद्दल कुठलीच हस्तक्षेप करत नाहीत. तुम्ही तक्रार केलीत का? हो, केली नाही, SP साहेबाला केली आपण. कोणते गुन्हे नोंद झालेले आहेत आपलं? खंडणीचा गुन्हा टाकला आमच्यावर आणि आम्ही PI साहेबांना एक सांगत होतो की जे फिर्यादी आहे त्यांना तुम्ही आरोपी करू नका आणि आमच्याकडली पण तुम्ही चौकशी करा, आमचे व्हिडिओ बघा, सगळ्या गोष्टी बघा. पण PI साहेबांनी ती कुठली गोष्ट बघितली नाही व DYSP साहेबांनी सुद्धा बघितली नाही. तुम्ही किती दिवस झालं उपोषणला बसून? आणि आम्ही जोपर्यंत निलंबन होत नाही, बडतर्फ होत नाही, त्याच्यावर चौकशी बसत नाही चौरे साहेबांवर, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. मी ह्याच ठिकाणी थांबतो. महेश बाणाटे, धन्यवाद.